रामकृष्ण हरी माऊली. हे विहंगम दृश्य दिसतंय ना मित्रांनो, ही कसले सांगतो तुम्हाला. ही आता आपण जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं पालखी सोहळा आहे. रात्री होती यवत मुक्कामी, पुणे सोलापूर रस्ता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9. आणि काय माहिती जनसंपर्क महासंचालक तिथेच पैसे दिसते असं द्या. आणि हे वारकरी आहेत ना, जरा खरा वारकरी म्हणायचं, पांडुरंगाच्या भेटीसाठी चाललेला. हे आता आपण हे केडगाव चौफुला या ठिकाणी, आणि इथला पालखी सोहळा किंवा पालखी कशी मार्गस्थ होते आपण पाहू. आणि पुढं मुक्काम आहे 4 किलोमीटरवर फक्त वरवंड मुक्कामी आहे आज संध्याकाळी. आणि पायी चालणारे भाविक वारकरी सगळे असे दमलेले, अजून काही विश्रांती घेत आहेत, काही चाललेले आहेत, अशी परिस्थिती आहे. पण बघू आता हळूहळू. फुगे विक्रीची दुकानं, असे बरेचसे व्यवसाय सुद्धा पालखीमध्ये आपल्याला बघायला मिळतात. माऊली काय करते, फुगे, लहान मुलांचं काही मास्क वगैरे विकते. पेशंट जर असेल तर अशी सुविधा पण उपलब्ध आहे, शासनाने उपलब्ध करून दिलेली ॲम्ब्युलन्स. शाळकरी मुलींनी इथं सुंदर अशी रांगोळी काढली. महाराज म्हणतात, मिळणार नाही तुला आई बापाची माया. नाही का, मग त्यांनी सुद्धा 101 रुपये दान करतात. त्यांनी पण मला हाताने दान केलं. आमच्या बाबांनी 101 रुपये दान करतात. त्यांच्या बंगल्यावरती माझी मोठी बहीण काशीबाई महाराज.
रलिया लीला आदि गणारा रलिया लीला नाही तर रंग पुन्हा सुना सुना आदि गणारा रलिया लीला आदि गणारा रलिया लीला माझ्या मनाचा मी तुपणाचा माझ्या मनाचा मी तुपणाचा जाळून पते भापुरा पते भापुरा हाय तुझे महान शब्द सांगतोय आजवर खाली आलो झाडं उद्ध्वस्त केल्यामुळे पाऊस पडेला निसर्ग सुद्धा आपल्या बाबतीत उन्माद घेऊन येत आहे. कारण जे आपण निसर्गासोबत करतोय त्याच्या डबल निसर्ग आपल्याला वापस घेत आहे. म्हणून बघा उन्हाळ्यात भर उन्हाळ्यात पाऊस पडतो आणि पावसाळ्यात ऊन पडतं. म्हणून पाऊस पडेना पाऊस एक काळ असा होता, साधारण माझ्या माहितीप्रमाणे 1656च्या आसपास या पालखी सोहळा चालू झाला. तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील आणि छत्रपती संभाजी महाराजांनी सैन्याचं खास संरक्षण, आपण आता जसे पोलीस असतात तसं छत्रपती संभाजी महाराजांनी संरक्षण या दिंडी सोहळ्याला दिलं होतं. आणि काय होतं, खरा इतिहास हा हमेशा लपवला गेला, दडवला गेला आणि
काही विशिष्ट लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी वर्चस्व साधण्यासाठी चुकीचा इतिहास लिहायला गेला असा विषय आहे थोडासा. पण यांचा कार्यक्रम करेक्ट करणार हे जनता काय दिवसांनी थांबा तुम्ही थोडंसं असा विषय आहे. हे सगळे वारकरी इथं अन्नदानाची सोय या ठिकाणी आलेले आहेत. देवाच्या दारात माणूस उपाशी मरत नाही ही गोष्ट खरी आहे. शहर